आपण ग्राउंड मध्ये त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुणी टाइम वेळ न घेता आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचे असेल ते ग्राउंडच्या बाहेर करून आपलं क्षेत्ररक्षण डिसाईड करून आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घेण्याची कृपा करायची ही विनंती आहे. चला, गायमुख संघाला विनंती आहे. गायमुख संघाचा 12th मॅन नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्कोर कार्डवरती आक्षेप नोंदवलात तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फेरविचार केला जाणार नाही. चला, आल्यात जर्सी. या जर्सी कंपल्सरी आहे. जर जर्सी नसेल तर पेनल्टी आहे. ते आमचे आयोजन आम्हाला सांगतील पेनल्टी काय आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे. आणि पंचांचं देखील कौतुक करत, कारण संपूर्ण लहान लहान गोष्टीवर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला, दोन्ही बॅटर्स मैदानावरती दाखल झालेत. आडनाली संघाला विनंती आहे थोडंसं सहकार्य करत असताना मॅचला चला आपण खेळण्याचा प्रयत्न करूयात. सलामीच्या आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला राज सोडगेला पाहत आहे, दुसऱ्या बाजूला रितेश पालकन. एक संघ जर पाहिला तर GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा एक दिग्गज संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला तला तालुका क्रिकेट असोसिएशनचा आणखी एक दिग्गज संघ अर्थात आडनाले देखील मैदानावरती दाखल झाला आहे. या अंपायरचा सिग्नल येतो लेट्स प्ले. 15 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे 3 षटका कंप्लीट करण्यासाठी. 11 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतो. पहिलाच बॉल राजच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक 2 धावेचा प्रयत्न. तर घोषांकी क्षेत्रामध्ये अंपायरचा सिग्नल पाहत आहे. बॉल वर आहे, अर्थात नो बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो दर्शवतो. नो +1 2 धावा या स्कोर कार्डवरती अर्जित होतात. चला, पुढच्या बॉलवरती फ्री हिट आहे. फ्री हिट ऑन म्हणजे आता बॅटरकडे लायसन आहे. या बॉलवरती तुम्ही कुठेही मारू शकता. म्हणजे बॅटर फ्री हिट व 2 पद्धतीने बाद होईल. एक तर रनआउट आणि हँडलिंग द विकेट. ह्या 2 रूलचं जर उल्लंघन झालं तर बॅटर बाद. राज आहे स्ट्राईक एंडला, यावेळी झेल टिपलाय मात्र नो बॉल. आणि फ्री हिटचा बॉल होता, केवळ एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचत 3 या आकड्यावरती. आता मागच्या बॉलवरती चुकी झाली नसेल तर आता राज माघारी परतला असं. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही ज्यावेळी चुकी कराल आणि ती चुकी तुम्हाला सातत्यानं प्रत्येक बॉलवरती बॅकफुटला घेऊन जाण्याचं काम केलं. स्ट्राईक एंडला एक अफलातून खेळाडू रितेश पालकर. अगदी पाहिलं तर लो फुल टॉस. यावेळी या पॉइंटला बॉलला अडवले गेले. या बॉलवरती पुन्हा एक सिंगलची मोहर. रणसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. ऑफ साईडला पाहिलं तर लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला तर लॉंग ऑनला देखील क्षेत्ररक्षक पहिल्या षटकासाठी तैनात केले गेले. पॅडवरती बॉल धरलाय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा काही प्रगतीपथावरती गायमुख संघाचे दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत. एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला रितेश. तर आडनाली बाजूला फुलटॉस बॉल पुन्हा एकदा केवळ दिशा दिली या बॉलवरती. एक धावेची मोहर स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. रणसंख्या 6 या आकड्यावरती. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज भगवान दोन्ही बॅटर्सला शांत ठेवलाय. ते लाजवाब गोलंदाजी. आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पण गायमुख संघाचं देखील कौतुक, कारण नवीन बॉल आहे, सिक्सरचा बॉल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विकेट्स मागे ठेवणं गरजेचं आहे. आणि दोन्ही जे खेळाडू आहेत ते दोन्ही खेळाडू अगदी बऱ्याच स्पर्धा खेळल्यात. नॉन स्ट्राईक एंडला रितेश पाहत आहे. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री चषक जी स्पर्धा आपण भिवंडीमध्ये पाहता त्या भिवंडीच्या स्पर्धेमध्ये देखील रितेशला पाहिलं. नुकतीच आता परवापासून विरारमध्ये एक स्पर्धा सुरू होईल, गणपतराव बाबूराव चषक स्पर्धा. त्याच्या स्पर्धेमध्ये देखील श्रीवर्धन संघाकडून खेळताना आपण रितेशला पाहिलं. त्याच्यामुळे रितेशकडे बराचसा अनुभव आहे आणि त्याला स्ट्राईक एंडला सलामीला पाठवलं जातं. या बॉलवरती फुल टॉस बॉल. नशिबाची साथ नाहीये. बॉल ट्रॅव्हल झालाय गोशांकी झोन मध्ये. एक सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा गायमुख संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 9 विकेट्स. 8 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण घेतो एक छोटासा ब्रेक. चला, आडनाले संघ 15 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. 4 मिनिटं कंप्लीट झालेत. आता येणारे 11 मिनिटं आहेत आणि 11 मिनिटांमध्ये तब्बल तुम्हाला 18 बॉल फेकायचे आहेत. 11 बॉल आणि 11 मिनिटं माफ करा आणि 18 बॉल हा वेळ आहे तुमच्याकडे. जर या वेळेचं उल्लंघन झालं तर आडनाळे संघ एका गोष्टीवरती लक्ष असू द्या. सर्कलच्या बाहेर जो खेळाडू अतिरिक्त तुम्ही ठेवला, अर्थात 6-5चं कॉम्बिनेशन संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे आणि तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्याच्यामुळे जर तुम्ही वेळ घालवलात
तर वेळेवरती जरब लावण्याचं काम निश्चितपणे कमिटीच्या माध्यमातून केलं जाईल, कारण पहिली टीम होईल. आम्हाला आमचे आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगितलं जातं पहिली टीम बनू शकते म्हणजे या नियमाचं उल्लंघन करणारी, कारण क्रिकेटच्या मैदानावरती वेळ फार महत्वाची आहे आणि ती वेळ का महत्वाची आहे या षटकानंतर आपण पाहणार आहोत. गोलंदाज यावेळी रितेशच्या स्लॉट मध्ये बॉल होता, फटका फसलाय, मोठा मासा गाळाला लागेल काय बॉलवरती, तर यस मोठा मासा गाळाला लागतोय. रितेश बॅक टू द आउट, विकेटचं पतंगान. तर ललित यांनी पहिल्याच बॉलवरती हा मोठा गडी बाद केलाय, कारण रितेश वरती बराचसा दारोमदार होता, रितेशच्या खांद्यावरती जबाबदारी होती. जसा स्लॉट मध्ये बॉल होता, कारण रितेशचा खेळ आहे, रितेशला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, त्याची बॅट अशाच पद्धतीने चालते. आणि यावेळी जर पाहिलं तर स्लॉट मध्ये बॉल होता, विकेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि एक मोठा बासा गळाला लागला आणि नवीन बॅटर मैदानावरती तर अनिरुद्ध मैदानावरती दाखल झाला. आणखी एक धुरंधर खेळाडू. अगदी गायमुख संघाचा विचार केला तर गाव मोठा आहे, या गावामध्ये जवळजवळ 3 संघ आहेत आणि असं 3 संघांना एकत्र करून ही टीम बनवली गेली आहे. त्याच्यामुळे येणारा प्रत्येक संघ आहे आणि येणारा जो प्रत्येक खेळाडू आहे तो प्रत्येक खेळाडू तितक्याच ताकदीचा देखील आहे. आता नवीन इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी अनिरुद्ध दाखल झालाय, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, केवळ दिशा दिली, कलात्मक फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढले, चुकी झाले. आणि जर आपण बॉल पाहिला तर चेंडू सीमारेषा पार, अंपायरचं सिग्नल येतोय सौकार. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला की क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचे शस्त्र काय ना तर क्षेत्ररक्षण आहे. तुमच्या फलंदाजी गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षण देखील तितकंच ताकदीचं असणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजीवरती धावा येतात, फलंदाजीवरती धावा होतात आणि क्षेत्ररक्षणावरती जर धावा तुम्ही रोखल्यात तर तिथून तुम्ही दबाव बनवू शकता. कारण क्षेत्ररक्षण काय आहे ना तर तुम्ही सूर्यकुमार यादवला आठवा, ज्यावेळी त्याने डेव्हिड विलरचा झेल टिपला, अक्षरशः तो सामना भारताने अक्षरशः विश्वकप जिंकला होता. म्हणून क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा जर बॅकफुटला गेले, टॅप केलं हलक्या हाताने, एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1-3-13 या आकड्यावरती. चला पुढील मॅचसाठी आपण भोईरवाडी आणि निगुडशेत दोन्ही संघाला विनंती आहे, भोईरवाडी आणि निगुडशेत दोन्ही संघाचे खेळाडू प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. राज होते स्ट्राईक एंडला, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, दिशा दिली, केवळ 1 धाव, एकापेक्षा अधिक काही नाही या बॉलवरती आणि 1च्या मदतीने रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक, पंचांचा सिग्नल देखील स्ट्रायकर यांच्या बॅटरपर्यंत पोहोचवला जातोय. अनिरुद्ध आहे स्ट्राईक एंडला. 7च्या सरासरीने आतापर्यंत गायमुख संघाचा खेळ या षटकामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, मोठा फटका, अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रोशन या बॉलवरती आले आणि झेल ड्रॉप झालाय. दुसरे धाव कंप्लीट, तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाणार नाहीये. झेल ड्रॉप झालं, कारण क्रिकेटच्या मैदानावरती खूप चांगलं वाक्य आहे, कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आणि अजित सर तो सामना देखील डोळ्यासमोर आहे. ज्यावेळी मॅक्सवेलचा झेल ड्रॉप केला होता मुजीब रहमाननं, अक्षरशः गळ्यामध्ये गेलेला घास त्याने बाहेर काढला. म्हणून क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमीच सांगत आलाय, जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका मॅच. झेल ड्रॉप, त्याच्यानंतर या बॉलवरती गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 संपलाय, एकंदरीत माफ करा 2 संपले, 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धाव आहेत गायमुख संघाच्या. लॉस ऑफ 1 विकेट्स, 17 ऑन दी बोर्ड. येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये आता कशा पद्धतीनं मैदानावरती गायमुख संघ खेळ करेल, गायमुख संघ कशा पद्धतीनं टार्गेट सेट करेल, कारण समोरचा जो संघ आहे अडनाले हा देखील तितकाच ताकदीचा संघ आहे आणि त्याच्या संघासमोर येणाऱ्या 12 बॉलवरती चला अडनाली संघ 8 मिनिटाचा खेळ झालाय, 8 मिनिटं संपले, 7 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि इथून 7 मिनिटांमध्ये येणारे 12 चेंडू जर डिलिव्हर झाले नाहीत तर अगदी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. याच्यावरती देखील तुमच्या नजरा असू द्यात. या षटकातील पहिला बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर अकुट टप्प्याचा बॉल, यॉर्क लेन, केवळ सन्मान दिला. आणि क्रिकेटमध्ये चित्र फार गरजेचं आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार आहे. तंत्र ज्या खेळाडूकडे आहे त्या खेळाडूचं भविष्य क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने उज्ज्वल आहे. यावेळी राजला पण पाहिलं, पुढे आले, स्टेप आउट झाले, खोलवर टप्प्याचा बॉल होता, केवळ सन्मान दिला, 1 धाव वर्जित झाली आणि रणसंख्या जर या 1च्या मदतीने पाहिली तर 18 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा अनिरुद्धसाठी बॉल शफल झाले, उंची जास्त या बॉलवरती
लांबी नाहीये आणि या बॉलवरती चुकी करणार नाहीये फलंदाज माफ करा क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अनिरुद्ध बाद. तर अनिरुद्ध बाद झाला एक लाजवाब कॅच. आता मैदानावरती स्वतः संघाचा संघनायक कॅप्टन लीग फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका आता बजावण्यासाठी सुनील सासले अगदी काका पुतणे ही जोडी मैदानावरती आहे. आता खांद्यावरती दोघांची जबाबदारी आहे कारण स्कोर कार्डचा विचार केला तर एक महत्वपूर्ण दोन जे मोहरे होते एका बाजूला अनिरुद्ध पाहिलं दुसऱ्या बाजूला रितेश पालकर हे दोन खेळाडू बाद झाले आणि त्याच्यानंतर सलामीला आलेला राज अजूनही मैदानावरती आहे. राजकडे ती क्षमता आहे आणि राजला आता खांद्यावरती जबाबदारी घेण्याची वेळ देखील आली आहे कारण क्रिकेटमध्ये टायमिंग हे फार महत्वाचं आहे. टायमिंग जुळणं हे प्रत्येक गोष्टीसाठी महत्वाचं आहे आणि राज आतापर्यंत जवळजवळ खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ संपलाय आणि 14 चेंडू झाले. राज उभा आहे मैदानावरती यावेळेला आल्या पहिल्याच बॉलवरती फटका तर चांगला आहे मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक डिक्लेरेशन झोन आणि एक सिंगल धाव सिंगलच्या माध्यमातून रणसंख्या जर पाहिली तर 19-19 या आकड्यावरती 19-19 राशिद खान या खेळाडूचा जर्सी नंबर. अगदी राशिद खानची ज्यावेळी उल्लेख होईल 19 क्रमांकामागचा खूप मोठा इतिहास राहिला. अफगाणिस्तान या राष्ट्राचा हा स्वातंत्र्य दिन आणि या नंबरला समर्पित करत असताना अगदी 19 नंबर देखील पाहता. यावेळी जर पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न वाईड इश्लांगनला वन बाउंड सीमा रेषा पार सुनील सासलेच्या बॅट मधून आलाय संजीवनी देणारा लाजवाब चौकार. सर रणसंख्या 23 आकड्यावरती. आता इथून स्कोर कार्डला थोडासा आकार प्राप्त करणं गरजेचं आहे कारण पहिल्याच 2 षटकामध्ये थोडासा धीमा खेळ राहिला. त्याच्यानंतर दावा करण्यासाठी सुनील सासले मैदानावरती दाखल झाले आणि तिथून एक अफलातून फटका. रणसंख्या 23-23. यावेळी बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती क्षेत्ररक्षक पुन्हा एक शेल ड्रॉप चेंडू चाललाय गोशंकी जीनमध्ये अर्थात एक एक्स्ट्रा धाव अवांतर आणि रणसंख्या 24-24. चला 1-2 गो शेवटचा बॉल. रणसंख्या 24 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला सुनील तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशनला आपण पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट या फटक्यांसाठी जाणले जातात आणि या चेंडूवरती एक अफलातून प्रहार सुनील सासलेच्या बॅटमधून आलाय षटकार. चला धावा झाल्या 30. चला अडनाली संघाचं टीम मिटिंग न घेता आपण 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे तो गोलंदाजी ट्रॅकवरती आणा. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदेशाला पाहत आहे. ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर ANP या YouTube वाहिनीद्वारे ही संपूर्ण स्पर्धा प्रदर्शित केली जाते. जे प्रेक्षक आपल्या स्मार्टफोनवरती स्मार्ट टीव्ही वरती या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या युवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रदेशच्या माध्यमातून डॉट डिलिव्हर झालाय. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलं तर वैयक्तिक धाव 11 या धावसंख्येवरती खेळ करत असताना सुनील यांना आपण पाहताय. 12 झाले वैयक्तिक 12 या धावा. एक चौकार एक षटकांच्या बॅटमधून पाहिला बॉलला सोडून दिलाय. अंपायर्सकडे पाहिला अंपायरचा सिग्नल नाहीये बॉलवरती व्हॅलिड बॉलला सोडण्याचा थोडासा घातक निर्णय होता आणि राजाला समजणं गरजेचं आहे कारण नॉन स्ट्राईक एंडला लाजवाब खेळ सुरू आहे. तुम्हाला स्ट्राईक एंडला आणणं गरजेचं आहे. जो बॅटर टच मध्ये आहे त्याला जास्तीत जास्त तुम्हाला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि मी म्हणेल की थोडीशी रणनीती फसली. यावेळी बॉलला सोडलं. पंचांकडे पाहिलं. पंच अगदी स्पष्ट सांगतात की बॉल थोडासा आतमध्ये होता आणि यावेळी डॉट बॉलची सांगता. येणारे 4 चेंडू शिल्लक राहिलेत. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. लगातारचा हा 3रा चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजी लाजवाब स्पेल. गोलंदाज प्रदेशला आपण पाहताय. 3 बॉल डॉट डिलिव्हर केलेत. आता राज थोडासा चिंतेमध्ये जाणवतो कारण येणारे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. रणसंख्या जर पाहिली तर 30 या आकड्यावरती. आता इथून धावा बनवू शकतात. एक डिपेंडेबल स्कोर कार्डवरती उभा करायचा असेल तर इथून मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. डाव्या बाजूने निघाला गोलंदाजा टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म पुलचा फटका आलाय आणि चेंडूला पाठवून दिले 4थ्या बॉलवरती सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बिग हिट. यावेळी येतोय षटकार. तर 36 धावा 36 हा
तर 36 हा आकडा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावला जातोय. चौथ्या बॉलवरती बिग ब्लास्ट. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. उंची नाहीये, उंची खूप जास्त, लांबी नाहीये बॉलवरती आणि राज याच्या खेळीचा अंत झालाय. फलंदाज राज बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर सिद्धेश घाईने या. 1 to go शेवटचा बॉल आहे या षटकातील. हा शेवटचा बॉल. रणसंख्या जर पाहिलं तर 36, 36 12च्या सरासरीने आतापर्यंत 8.5च्या सरासरीने आतापर्यंत मैदानावरती खेळ करतो बॅटिंग करणारा गायमुखचा संघ. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल स्ट्राईक हँडला सिद्धेश. गायमुख संघाचा आणखी एक अफलातून फलंदाज. समोर प्रदेशचं देखील आपण कौतुक करू. एक षटकार आला जरूर, मात्र 4 बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर झालेत लाजवाब. शेवटचा बॉलला आकुटप्प्याचा बॉल थोडासा पुन्हा एकदा शपवून खेळण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल कंप्लीट. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस रणसंख्या 37, येणारे 24 बॉल आणि करायचे 38 38. चला गायमुख संघाला विनंती आहे. गायमुख संघ प्लीज वेळ न घेता लगेचच आपण मैदानावरती या. गायमुख संघ लवकर लवकर चला चला लवकर. ही सर्व तयारी पहिलीच ठेवायची आहे. भोईरवाडी आणि कोण आहे? भोईरवाडी आणि निगुडशेत हे दोन्ही TTC आहे, तळा तालुका क्रिकेट असोसिएशन. या असोसिएशन मधले हे 2 संघ. याच्यामध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस जो विन झालेला आहे तो टॉस विन झालेला आहे भोईरवाडी संघ. भोईरवाडी संघ काय घेतलं आपण आणि त्यांनी पहिलाच अनपेक्षित असा निर्णय फलंदाजी घेतलेली आहे. कारण आपण पाहिलंय आतापर्यंत जेवढे टॉस झाले सर्वांनी गोलंदाजी घेतली होती आणि असा निर्णय का घेतला याच्या मागचं कारण आपण जाणून घेऊया. नेमका फलंदाजी घेण्यामागचं कारण काय आपलं? कारण असं काय नाही, बॅटिंग करताना फ्री माइंड बॅटिंग करायला भेटते. चेसिंग करताना थोडं माइंड थोडं म्हणजे डायव्हर्ट होतं की एक बॉल डॉट गेला की मग प्रेशर येतं. मग फ्री माइंड बॅटिंग करून आम्ही हे करणार. फ्री माइंड बॅटिंग करून आपण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणार. हा ज्या वेळेला उत्साह कधी आपल्याला आत्मविश्वास कधी असतो तर तो आत्मविश्वास ज्या वेळेला आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे गोलंदाज असतात त्यावेळेला हा खऱ्या अर्थानं आपल्याकडे आत्मविश्वास असतो. धन्यवाद. मी विनंती करतोय ते समोरची टीम निगुडशेत आपण टॉस जरी हरला असाल तरी मॅच हरलेले नाही आहात. आपली याच्या मागची जी भूमिका असेल कशी असेल? चला अडनाली संघाला विनंती. अडनाली संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. चांगल्या खेळायचा प्रयत्न करू. चांगलं योगदान चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत ते निगुडशेत संघ आणि निगुडशेत संघाला त्याचप्रमाणे भोईरवाडी संघाला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू कातोडे सर. 2 संघ 2 अडनाले संघ अडनाले अजिंक्य विनंती आहे लवकर लवकर 2 फलंदाज पाठवायचे आहेत. अडनाले पॅनल्टी लागेल लवकर. अडनाळे संघ या पद्धतीने आपण जर खेळ करणार असाल तर विचार करावा लागेल. चला अडनाली संघाला विनंती. मित्रांनो सहकार्य करा कारण स्पर्धा आपली आहे आणि 36 संघ 32 संघ आपलेच खेळतात. त्याच्यामुळे विनंती असेल की 2 दिवसामध्ये आपलं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती खास करून वेळ फार महत्वाचा आहे. कारण मी वारंवार उल्लेख करतो 2 मिनिटाचा उशीर झाला आणि अँजेलो मॅथ्यूज हा पहिला खेळाडू टाइम आउट या नियमाचा शिकार झाला. म्हणून विनंती असेल की क्रिकेटच्या मैदानावरती मिनिटं नाही मोजली जात, क्रिकेटच्या मैदानावरती सेकंद मोजली जातात. त्याच्यामुळे अडनाली संघाला इथून पुढे विनंती असेल की आपण कमीत कमी वेळ खर्च करण्याचा प्रयत्न करूयात. येणारे मॅच मध्ये टार्गेट सेट केले गेले. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या 38. तर 24 बॉल मध्ये 38 38 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचे आपण नियम पाहताय. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रितेश पालकरला पाहताय. 30 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मिड विकेटला सिद्धेशला आपण पाहताय. त्याच्याबरोबरने लॉंग ऑफला अनिरुद्धला तैनात केलं गेलंय.
तर हे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश पालखन राऊंड द विकेटनं पहिला बॉल घेऊन निघतोय. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, लॉंग ऑफला धाव विनले गेले अनिरुद्ध बॉल वरती आणि 1-2 एक सहज सोपा झेल यावेळी सोडला जातोय. एक सहज सोपा झेल होता आणि लॉलीपॉप म्हटलं जातं आणि अशा झेल ड्रॉप करणं निश्चितपणे कॅप्टन सुनील चाचले यांना अपेक्षित देखील नसेल, कारण जाळं विणलं होतं. 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं मिड विकेट होता, लॉंग ऑफ होता आणि पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या हातामध्ये आणि अनिरुद्धला त्यातून आता मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाते. मागे राज आता पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती धाव आल्या, दोन या धाव संख्येनं संघ आडनाले आपले अकाउंट ओपन करतोय. पुढचा बॉल घेऊन रितेश पुन्हा एकदा निघतोय. कुठं बॉल पंचांकडे पाहिला आणि यस यावेळी अगदी पंचांचं बोट आकाशाकडे. पहिलाच बॉलवरती वार होता तर दुसऱ्या बॉलवरती पलटवार, फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. निश्चितपणे आडनाली संघाचे पाठीराखे खूप जास्त मैदानावरती आहेत. अगदी तिन्ही बाजूने आडनाली संघाला सपोर्ट केला जातोय आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती मी म्हणेल की नशीब बलवत्तर होतं आणि दुसऱ्या बॉलवरती रितेशने पलटवार केलाय. आता मैदानावरती जर पाहिलं तर नवीन बॅटर नवीन कॅन्डिडेट दाखल झालाय भगवान. भगवानला पाहिलं आणि अनुभव आहे खेळाडूकडे आणि ज्याचं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये अनुभव का महत्वाचा आहे, तर अनुभव या दोन चेंडूवरती देखील पाहिला. पहिला बॉल पाहिला तर स्लॉट मध्ये होता, अगदी ऑफ साईडला खेळण्यास भाग पाडलं. अनिरुद्धच्या हातामध्ये तो बॉल होता, तिथून झेल ड्रॉप झाला आणि दुसरा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा. यष्टांच्या मागे खूप चांगलं गॅदन, तेज तर्रार बॉल, केवळ दिशाला चेंडूला दिशा दिली. चेंडू घोषांकित झोन मध्ये चाललाय. या बॉलवरती एक सिंगल रन आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतो दोन्ही आकड्यावरती, तिन्ही आकड्यावरती माफ करा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 1 विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि प्रति चेंडू मागे 1च्या सरासरीनं आतापर्यंत 3 धावा खर्ची झाल्यात. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा निघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घोषांकित झोन मध्ये आणि आता बॅटिंगसाठी देखील हे मैदान फुल चॅलेंजिंग आहे, कारण मागे धावा येणार नाहीत. मागे थोडंसं बंद मैदान आहे, एका बाजूला घोषांकित क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे तर समोरच्या बाजूनं धावा काढायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जो गोलंदाजी ट्रॅकवरती गायमुख संघाचा एक सितारा पाहत आहे, अगदी या परिस्थितीची जाणीव ठेवून खेळणारा खेळाडू आहे आणि आतापर्यंत एकंदरीत षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 4. टार्गेट आहे या मॅच मध्ये 38 धावांचा कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आहे, त्याच्यामुळे 38 धावा आता कंपल्सरी चेस करायच्या आहेत. रितेश पुन्हा एकदा निघतोय. तेज तर्रार बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एक निर्धाव चेंडू येते. 1-2 शेवटचा बॉल आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली कौतुक करूयात गोलंदाज रितेशचा लाजवाब स्पेल हाताळला आतापर्यंत. प्रत्येक बॉलवरती एक वेगळी लेन, प्रत्येक बॉलवरती एक वेगळा टप्पा आणि आतापर्यंत लाजवाब 5 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती झाले 4. 1-2 शेवटचा बॉल आहे. तर एका बाजूला भगवान तर त्यांच्या बरोबरीने मैदानावरती दाखल झालेत जयंत आणि भगवान, ही जोडी आपण पाहत आहे. सर्कल मध्ये चुकी झाली आहे आणि बॉल सीमारेषा बाहेर जाणार नाही. बॅकअप सुरू आहे. राज बॉल वरती आलाय आणि या बॉल वरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा अडनाली संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट, 6 रन्स ऑन दी बोर्ड, 6 धावा स्कोर कार्ड वरती. चला गायमुख संघाला विनंती आहे, गायमुख संघ चला वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्या आता 6. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये तब्बल 32 धावांची गरज. 18 मध्ये 32 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. गोलंदाजी ट्रॅकवरती
तर गोलंदाज ओमकार याला पाहत आहे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 18 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची गरज. पहिले षटक जर पाहिलं तर लाजवाब स्पेल गोलंदाज रितेश पालकरचा आपण पाहिला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट लेगला अगदी रुपेशला तैनात केलं जातं. हे मी म्हणेल की गायमुख संघाचं वैशिष्ट्य आहे, कारण तुम्हाला प्रेशर क्रिएट करण्यासाठी या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवणं हे फार गरजेचं आहे. पहिला बॉल आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक देवेंद्रला पाहत आहे. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पहिला चेंडूवर सिंगल, दुसऱ्या बॉलवरती पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र पॅडवरती बॉल आदळलाय. पंचांचं सिग्नल पंचांचा सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली. रणसंख्या 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. अगदी ही मॅच काटेकी टक्कर शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच मला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघ अगदी आपापल्या असोसिएशन मधले दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ओमकारचा पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप केल्या बॉलला पॅडल स्वीप, चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून रितेश येतोय. एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलकामध्ये वाढ. रणसंख्या 9 या आकड्यावरती. 9 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा झाल्यात 9. प्रत्येक बॉलवरती सिंगल धाव या ठिकाणी कन्सिडर केली जाते, म्हणजेच लाजवाब स्पेल. पहिलं षटक रितेश, त्याच्यानंतर जसा ओमकार षटक क्रमांक 2 मध्ये आला त्याने देखील प्रत्येक बॉल एक सटीक लेंथवरती हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि आतापर्यंत या षटकामध्ये मी म्हणेल की थोडासा यशस्वी देखील झालाय. शॉर्ट लेगला थोडंसं दर्पण बनवण्याचं काम रुपेशांच्या माध्यमातून. राईट मोर विकेटने पुढचा बॉल हातामध्ये बॉल होता आणि थोडंसं 19-20 आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट. आणि क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हटलं की प्रतिस्पर्धी संघावरती जोपर्यंत तुम्ही प्रेशर टाकत नाही तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ चुकी करत नाही आणि यावेळी प्रेशर टाकण्यासाठी लॉंग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पुन्हा एक बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट आली आहे आणि या सिंगलच्या साह्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती. आधीच्या कार्यक्रमाला झाली 4 चेंडूचा खेळ पुन्हा एकदा टॅप केले बॉलला. चेंडू चालला मिड विकेट मध्ये. सिद्धेश जोपर्यंत बॉलवरती येईल त्याच्या अगोदर बॉलला कॅरी केले गेले. एक सिंगल धाव कंप्लीट. 5 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा झाल्यात. आपण कुणबी युवा चषक 2024 वर्ष 25वा आहे. एक दैदिप्यमान हा 16 आणि या 16चा जे स्पर्धक मॅच मध्ये आनंद घेत आहे, जे घर बसला ही मॅच पाहत आहे त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या युवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा फुल टप्प्याचा बॉलला खेळून काढले लांबा फला आणि हृदय बॉलवरती एक सिंगल कंप्लीट. ते क्षेत्ररक्षण लाजबाब आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की मैदानावरती क्षेत्ररक्षण तुमचं का महत्वाचं आहे तर गायमुख संघाने या संपूर्ण 2 षटकामध्ये दाखवलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 12 रन. बॉल इक्वेशन मैदानावरती येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 12-26 हे समीकरण. गायमुख संघाला विनंती आहे, गायमुख संघ प्लीज. 9 मिनिटाचा वेळ झालाय. 9 मिनिटाचा वेळ झालाय. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ते नियमाची आठवण करून देतोय की 6 मिनिटामध्ये हे जर षटक संपलं नाही तर तुम्हाला तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आता मात्र सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक बंटीला आपण पाहताय. दीपक लोखंडे बंटी 2 षटकामध्ये आतापर्यंत फलकावरती धावा 12 रन. बॉल इक्वेशन 12 मध्ये 26 करायचे आहेत. राऊंड द विकेट पहिला बॉल फुल टॉस आणि सरळ पाठवून दिले प्रेक्षकांच्या भेटीला. सीमा रेषा पार. यूज हिट मॅग्निफिसेंट स्ट्राईक. षटकार. पहिला चेंडूवरती आक्रमक फटका. आता मात्र बंटीकडे सर्वांच्या नजर आहेत, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडंसं दर्पण थोडंसं प्रेशर आहे गोलंदाजावरती. आता प्रेशर मधून कशा पद्धतीने हा बंटी खेळ करेल की दुसऱ्या बाजूला आडनाले संघ आता पुन्हा पलटवार करेल, कारण पहिला 2 षटकामध्ये वार गायमुख संघाने केला आणि पहिल्याच बॉलवरती आडनाले संघाने पलटवार. इट का जवाब पत्थर से. धावसंख्येवरती तर धावा पाहिल्यात तर धावा झाल्यात आतापर्यंत 18 1. तर तळा तालुका प्रीमियर लीग
आदितीताई तटकर 11 या संघाचा कॅप्टन देखील राहिले बॅटिंग करणारा संघ यावेळी कमबॅक केलं जात आहे. तर क्रिकेटमध्ये फार म्हटलं जातं सेटबॅक कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाज बंटीचं एक कमबॅक होतं, थोडंसं पुढे ठेवल्या बॉलला. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि म्हटलं देखील जातं की माणसाने त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये 3 गोष्टी कधी वाया घालवू नयेत. एक म्हणजे आनंदाचा क्षण, दुसरं म्हणजे अन्नाचा क्षण आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुल टॉस बॉल. यावेळी मागच्या पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉल होता, बिग हिट पाहिला. त्याच्यानंतर बंटीचा कमबॅक देखील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आलाम द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून रितेश बॉलवरती आलाय. तर ही जबाबदारी प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती आहे, कारण मी म्हटलं देखील की तुमची गोलंदाजी फलंदाजी त्याच्याबरोबर क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं असणं गरजेचं आहे. कारण क्षेत्ररक्षण हे क्रिकेटच्या मैदानावरती सर्वात धारदार शस्त्र आहे. इथे तुम्ही जर बॅटर्सवरती दबाव जमवलात तर इथून मात्र बॅटर्स 100% चुकी करतात. आणि सध्याच्या घडीला जर मैदानावरती पाहिलं तर एक बिगिट आला, एक मोठा फटका आलाय. मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये गायमुख संघाचा दबदबा आतापर्यंत लाजवाब राहिलाय. रणसंख्या जर पाहिली तर 19 आकड्यावरती स्थिर. बंटी राऊंड द विकेटने निघालाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह. लांबाफळा अनिरुद्ध आहे, केवळ एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या सहाय्यानं धाव संख्या पाहिली तर 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 8 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 8 आणि 18 हे समीकरण आहे मॅचमध्ये. एक गणित सोडवायचं आहे दुसऱ्या बाजूला अडनाली संघाला. तर अडचण निर्माण करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी गती कमी केली बॉल मागची. पहिले जर आपण 4 चेंडू पाहिले तर तेज तर्रार. आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि त्या कृतीचं सादरीकरण यावेळी बंटीच्या माध्यमातून केलं जातं. टप्पा मागे ठेवला, थोडासा स्लो बॉल केला आणि यावेळी डॉट बॉलची सांगता. 1-2 गो शेवटचा बॉल. लाजवाब 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 हे क्रिकेट आहे. ज्या बंटीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला त्या बंटीनं मागच्या 5 बॉलवरती जो काही पलटवार या मॅच मध्ये केलाय, अफलातून गोलंदाजी. आता येणारे 6 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आणि या 6 चेंडू मध्ये धावा करायच्यात अडनाने संघाला. 1-8-18. चला गायमुख संघाला विनंती आहे, गायमुख संघ जास्त वेळ घेऊ नका, कारण चर्चा होगा तो खर्चा होगा. कारण सध्याच्या घडीला गायमुख संघ रिदम मध्ये आहे आणि ज्यावेळी संघ रिदम मध्ये असतो तो रिदम कंटिन्यू करणं देखील गरजेचं आहे. कारण रिदम तुटला तर क्रिकेटच्या मैदानावरती बऱ्याचदा पलटवार देखील होतात. आता येणारे 6 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती संघनायक राजला आपण पाहताय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. माफ करा, अनिरुद्ध आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 मध्ये 18 हे समीकरण आहे, इक्वेशन आहे, गणित या मॅच मध्ये शिल्लक. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच एक गोष्ट छान म्हटली गेली आहे की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. आता 6 मध्ये 18 हे मी म्हणेल की गायमुख संघाला विजयाची गॅरंटी निश्चितपणे देणार नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला आता अडनाली संघाला देखील पलटवार करणं गरजेचं आहे. अनिरुद्ध पहिला बॉल, अकूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका वाईड इशलांगॉलला. चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक आले आणि 2 धावा कंप्लीट. तुमचं कॉलिंग मैदानावरती असणं गरजेचं आहे, कारण राज आणि दुसऱ्या बाजूने सिद्धेश दोन्ही जर गाड्या पाहिल्या तर एकाच ट्रॅकवरती आणि अपघात झाला, झेलला ड्रॉप. रणसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते 2च्या मदतीनं 22 आकड्यावरती. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 16 धावांची गरज. पुढचा बॉलवरती मोठा फटका, स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवून दिला आउट ऑफ द प्लॉट. मॅग्निफिसेंट स्ट्राईक, पलटवार झालाय. चेंडू चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावांसाठी हा षटकार. तर 4 मध्ये 10 हे समीकरण आहे मॅच मध्ये. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये एका धावेचं मोल फार महत्वाचं आहे. आता तुम्ही विचार करा, मागच्या बॉलवरती तो झोल टिपला असता, कदाचित एक धाव तिथे रोखली असती, त्याला षटकार आला नसता. म्हणून क्रिकेटचा खेळ तुम्हाला बराच काही सांगून जातो. तुम्हाला प्रत्येक धाव रोखायची आहे, मैदानावरती पॉझिटिव्ह इंटेंटने खेळायचं आहे. आता येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 4 बॉल्स आर रिमेनिंग अँड 10 रन्स आर रिक्वायर्ड. हे समीकरण आहे मॅच मध्ये. अनिरुद्ध पुन्हा एकदा निघालाय डाव्या बाजूनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती बॉल आदल यष्टांच्या मागे. रुपेशला आपण पाहताय
लाजवाब कमबॅक पुन्हा एकदा येणारे 3 बॉल हृदयाचे धडधड हृदयाचे ठोके वाढवणार हा सामना. मॅच अजूनही जिवंत आहे. इथून तुम्हाला एक मोठा फटका खेळायचा. मॅच खेळण्यासाठी मॅच जिंकण्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. घायल तो या हर कोई परिंदा आहे मगर जो उड रहा है वही जिंदा है. आता बॉलला उडवायचा आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर आडनाली संघ निश्चितपणे या मॅच मध्ये कमबॅक करेल. 3-2 शेवटचे 3 चेंडू. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर या बॉल वरती अंपायरचं सिग्नल येतोय. बॉल चाललाय घोषांकित झोन मध्ये. तर चेंडू शिल्लक राहिले 2 आणि किती पाहिजे 9 पाहिजेत ना 2 चला 2 मध्ये 9 करायचे. 2 मध्ये 9 हे समीकरण आहे मॅच मध्ये. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे टॉस बेनिफिट नाहीये. एकदा सामना आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या सामन्यासाठी. अगदी लाजवाब सामना राहिलाय. शेवटच्या बॉल पर्यंत मी उल्लेख देखील केला की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. आता 2 चेंडू राहिलेत आणि संधी अजून आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत संधी देतो. आता इथून एखादा फटका आला तर मॅच मध्ये आडनाली संघ पलटवार करेल का. मोठा फटका आलाय. चेंडूवरती रीते चुकी करणार नाहीये आणि फलंदाज या बॉल वरती झालाय बाद. धक्का क्रमांक 2 फलंदाज गॉन. चला याच्यानंतर निगुडशेष संघाला विनंती आहे. निगुडशेष संघाला विनंती आहे आपण टॉस जिंकलाय. जी स्ट्रॅटेजी असेल ते प्लीज मैदानाच्या बाहेर करा आणि मैदानावरती उतरा. आता येणारा 1 चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी मॅचला गरज आहे तब्बल 9 धावांची. तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हे बरेच चित्र आपण पाहिले. आपण 2022 मध्ये ती स्पर्धा पाहिली ज्यावेळी कोपरा ग्रुप चषक मध्ये अगदी योगेश पेनकर यांच्या अफजल 11 महाड या संघाला एका बॉलवरती 14 धावांची गरज असताना सामना जिंकला गेलाय. त्याच्यामुळे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलवरती मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद आणि या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय अर्थात गायमुख. पुढच्या मॅचला पुन्हा जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात हलकासा बदल. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील अजित